आज आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून कर्जमाफीचं नेमकं झालं काय आणि सत्य काय आहे आणि त्याच्यानंतर अर्थसंकल्पामध्ये नेमकं काय आहे, त्याच्यानंतर कर्जमाफी होणार आहे की नाही होणार आहे याच्या सर्व डिटेल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व काही डिटेल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व माहिती बघणार आहोत। आता कर्जमाफीचा विषय नेमका आता अर्थसंकल्प 3 मार्च 2025 पासून सुरू होणार आहे। त्याच्यानंतर 10 मार्चला अर्थसंकल्पामध्ये ज्या शेतकऱ्याची कर्जमाफी होणार आहे किंवा नाही होणार आहे याच्यामध्ये 10 मार्चला 2025 ला तुमच्या कर्जमाफीचा विषय नेमकं अर्थसंकल्पामध्ये त्याच्या आहे किंवा नाही कर्जमाफी 40,000 कोटी रुपयाचा निधी जमा होणार आहे किंवा सर्व शेतकऱ्याचे 1.5 लाखापर्यंतच माफ होणार आहेत का त्याच्यानंतर 2 लाखापर्यंत होणार आहे का 3 लाखापर्यंत होणार आहे आणि त्याच्यानंतर शेतकऱ्याला किती दिवस वाट बघावी लागणार आहे। त्याच्यानंतर विधानसभेची निवडणूक संपली, त्याच्या जाहीरनाम्यामध्ये पण त्यांनी प्रसिद्ध केले होते की बाबा आमचं जर महायुतीचं सरकार आलं तर आम्ही सर्व शेतकऱ्याची कुठल्याही प्रकारचा निकष न लावता तुमची सर्व शेतकऱ्याची कर्जमाफी करणार आहोत। आता त्या माध्यमातून अजित पवार साहेबांनी या व्हिडिओच्या मागच्या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी म्हटलेलं होतं की बाबा माझ्या व्हिडिओमध्ये कुठं मी म्हटलेलं आहे का की शेतकऱ्याची कर्जमाफी आम्ही करणार आहोत, अशा माध्यमातून त्यांनी उत्तर दिलेलं आहे। त्याच्यानंतर माननीय फडणवीस साहेबांनी त्या माध्यमातून त्यांच्या न्यूजच्या माध्यमातून किंवा परिषदेच्या माध्यमातून त्यांनी सांगितलेलं आहे की बाबा आम्ही जे शब्द दिलेला आहे ते शब्द आम्ही 100% पाळणार आहोत। त्याच्यानंतर हिवाळी अधिवेशनामध्ये कुठल्याही प्रकारच्या शेतकऱ्याच्या कर्जमाफी विषय कुठल्याही प्रकारचा विषय झाला होता पण कुठल्याही प्रकारची त्यांच्यामध्ये मान्यता दिलेली नाही किंवा कर्जमाफी होणार आहे असं त्यांनी सिद्ध केलेलं नाही किंवा न्यूजच्या माध्यमातून त्यांना माननीय फडणवीस साहेबांना विचारणा केली होती की बाबा नेमकं शेतकऱ्याची कर्जमाफी होणार आहे का। आता याच्यामध्ये अशा पद्धतीने सर्व शेतकरी मित्रांना अशी विनंती आहे की बाबा तुमची जोपर्यंत कर्जमाफी होत नाही तोपर्यंत तुम्ही शांत न बसता तुम्ही कुठल्याही प्रकारच्या आंदोलन किंवा उपोषणाच्या जर वेळ पडली तर तुम्हाला उपोषणाला पण बसण्याची वेळ पाडावी लागणार आहे किंवा आता मोठ्या प्रमाणात सर्व म्हणजे राज्य सरकारला अशी विनंती आहे की बाबा शेतकरी मित्र हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये अडचणी निर्माण झालेला आहे किंवा त्यांच्या दुष्काळाच्या अभाव किंवा त्यांच्या पाण्याच्या अभावामुळे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं होतं किंवा सरकारने कुठल्याही प्रकारचा हमी भाव दिला होता पण त्या हमी भावाच्या खरेदीमध्ये कुठल्याही प्रकारच्या व्यापारी वर्गाने कुठल्याही प्रकारची खरेदी केलेली नाही म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये आणि उत्पन्नाच्या प्रमाणामध्ये पुन्हा घट निर्माण झालेली आहे आणि अशा माध्यमातून पीक विमा असतील अतिवृष्टी असेल किंवा दुष्काळी अनुदान असेल अशा कुठल्याही प्रकारच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना असं काही मदत मिळत नाही। यांनी सरकारनं याच्याकडे शेतकऱ्याकडे अधिक लक्ष द्यायला तुम्हाला महायुती सरकारला बहुमताने सर्व शेतकऱ्याच्या बाजूने सर्व शेतकऱ्यांनी त्यांनी मतदान केलेलं होते की बाबा आम्हाला कुठल्याही प्रकार म्हणजे कुठला तरी शेतकरी याला मदत शासन करेल अशा माध्यमातून कर्जमाफीच्या विषयी 40,000 कोटी रुपयाचा निधी त्यांनी मार्च मध्ये त्यांनी जाहीर 10 मार्चच्या नंतर आपल्याला कळणार आहे की नेमकं कर्जमाफीचा विषय कुठपर्यंत आहे। नंतर तुम्हाला जर 10 मार्चला जर कुठल्याही प्रकारचा कर्जमाफीचा विषय जर नाही घेतला तर कुठल्याही प्रकारचा होणार सुद्धा नाही। आता एवढंच या व्हिडिओच्या माध्यमातून सत्यता आहे की बाबा 40,000 कोटी रुपयाचा निधी अर्थसंकल्पनामध्ये आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि व्हिडिओच्या मध्ये माननीय फडणवीस साहेबांनी माननीय उपमुख्यमंत्री असतील अजित पवार साहेब असतील किंवा एकनाथ शिंदे साहेब असतील त्यांनी असे सर्व म्हटलेलं आहे की बाबा अर्थसंकल्पनामध्ये कर्जमाफीचा विषय आहे आणि कर्जमाफी लवकरच मार्च मध्ये तुम्हाला सरसकट कर्जमाफी होणार आहे, कुठल्याही प्रकारचा निकष न लावता तुमची कर्जमाफी होणार आहे अशा माध्यमातून त्यांनी त्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेलं आहे। अर्थसंकल्पना आता 3 मार्च 2025 पासून सुरू होणार आहे। त्यानंतर 10 मार्चला आपल्याला माननीय अजित पवार साहेब अर्थमंत्री साहेब यांनी त्यांनी 10 मार्चला त्याच्या व्हिडिओच्या माध्यमातून ते सांगणार आहे। अशा नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, फॉलो करा, जास्तीत जास्त